Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. नीट पेपर लीक सगळं आम्ही जे नीट देतोय त्याच्याबद्दल काहीतरी जे सारखं पेपर लीक होते ते नाही व्हायला पाहिजे. ते खूप चांगले पॉलिटिशियन आहेत जे सेन्सिटिव्हली मुलींच्या मुद्द्यांना घेत आहेत. मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा असेल किंवा मग एज्युकेशनचा असेल किंवा बेरोजगारीचा असेल, खूपच चांगल्या पॉइंटला त्यांनी तो सुरू केलाय आणि देशभरामध्ये चर्चा घडवून आणली आहे. आणि प्रत्येक वर्षी पेपर लीक होत आहे. तर आज आमचा मेन मुद्दा आहे एज्युकेशन रिलेटेड जेवढा पण प्रॉब्लेम्स आहे. अपेक्षा अशा काही नाही आहेत, पण ज्या काही महिलांवरती रेप वगैरे चालू आहेत, रेप केसेस वगैरे चालू आहेत त्या तरी थांबल्या पाहिजे. नमस्कार, मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. थेट पुण्यातनं मी अनुजा धाकस आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये, म्हणजेच विद्यार्थ्यांचा हुंकार. आणि आज हा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडत आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट यातली सांगायला हवी ती म्हणजे की या सगळ्यामध्ये कुठेही काँग्रेस याचा असा स्पेसिफिक उल्लेख, त्याचा झेंडा, नाव या कुठल्याही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आणि आत्ताच आपण पाहतोय की इथे मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं म्हणजे ते पाहायला आलेले आहेत. अर्थात इथे येऊन राहुल गांधी नेमकं काय बोलणार. राहुल गांधी यांचे काही इथे आता जे बाईट चालवले जात आहेत किंवा त्यांचे काही कोट्स जे चालवले जात आहेत ते अशा अर्थाने आहेत की ते असं म्हणतायत की एक गोष्ट अशी आहे की जे पुरुष महिलांना कधीच सांगणार नाहीत, आणि ते म्हणजे की महिला या पुरुषांपेक्षा जास्त सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं किंवा त्या जास्त ताकदवान असतात. ही गोष्ट पुरुष कधीच महिलांना सांगणार नाहीत, अशी एक लाईन त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. असो, खरं तर हा महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे मेल कॅमेरामन जे आहेत त्यांना इथे सोडलं जात नाहीये. सो आपण आता जमेल तिथे इथल्या मुलींशी, विद्यार्थिनींशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा, कुठून आलेल्या तुम्ही सगळे? आम्ही पुण्यातच आहे. मी रिटायर्ड प्राध्यापिका आहे. आम्ही लोकायचं काम करतो. तर मुख्य अपेक्षा मी शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. रिटायर्ड प्राध्यापिका आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा दुष्परिणाम म्हणावा लागेल मुलींच्या शिक्षणावर प्रथमतः होत आहे. ज्योतिबा फुलेंनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी, परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे मुली शिक्षणापासून वंचित होत आहेत. तर राहुल गांधी महिलांकडनं समजून घेऊया. त्यांनी एक गर्ल पॉवर नावाचा बॅच जो आहे, तुम्ही थोडं त्या साईडला आलात तर आपल्याला सगळ्यांना दिसेल. थोडं या साईडला या. तर या सगळ्या मुली आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे हा गर्ल पॉवर नावाचा बॅच आहे, जो राहुल गांधींनी सुद्धा त्यांच्या टी शर्टवर लावलेला होता. मला सांगा, या बॅच तुमच्यासाठी त्याचा नेमका अर्थ काय? गर्ल पॉवर म्हणजे बिकॉज ह्युमन हे देशाची पॉवर आहे आणि ह्युमन खूप म्हणजे काही करू शकते. आपल्या राष्ट्रपती बघा, द्रौपदी मुर्मू, ते म्हणजे त्यांच्याकडे पॉवर आहे. आपण आजकालच्या जमान्यामध्ये मुलींना फक्त एक चूल आणि मूल ह्या दृष्टीने बघतो, बट त्या बिझनेस पण करू शकतात. की मी आज राहुल गांधीला ह्या हेतून आली की नॉट अ सिक्युरिटी, बट मुलींची भागीदारी वाढली पाहिजे इन बिझनेस. कशात वाढली पाहिजे? यस, बिझनेस मध्ये आणि फायनल लिटरसी. कारण की मुलींना फक्त काय शिकवलं जातं जन्मल्यापासून की तू चुलन मुलं सांभाळ, बट इन एज्युकेशन सिस्टम मध्ये त्यांना फायनल लिटरसी शिकवली जाते का? त्यांना एवढं कळतं की जॉब मिळवा, जॉब मिळाल्यावर त्या पैशाचा युज कसा करायचा ते पण शिकवलं गरजेचं आहे. म्हणजे माझा हा प्रश्न असा आहे की आपल्याला फायनल लिटरसी हा पण टॉपिक शिकवलं पाहिजे इन अकॅडमिक्स मध्ये. बिकॉज आपण फक्त नोकऱ्या निर्माण करतो की नोकऱ्या निर्माण करणारे नाही बनवत. आपण काय बनवतो की दुसऱ्या कंपनीसाठी मी जॉब करणार, बट मी कंपनी क्रिएट का करू शकत नाही? आणि बिकॉज आता बॉईजला सपोर्ट राहतो की तू कर, बट मुलींना राहतं की आता लग्न करणार ती आपल्याला काही देणार नाही. बट तो हा जो हेतू आहे तो बदलला पाहिजे. आणि बिझनेस वुमेन फक्त एवढंच नाही तर मुलींना प्रत्येक गोष्टमध्ये पुढे घेऊन जायला पाहिजे. जे पण प्रॉब्लेम्स आहे, नीट पेपर लीक सगळं आम्ही जे नीट देतोय त्याच्याबद्दल काहीतरी जे सारखं पेपर लीक होते ते नाही व्हायला पाहिजे. कारण जे पोरी आहे ते बाहेर राहून शिक्षण घेतात आहे आणि प्रत्येक वर्षी पेपर लीक होत आहे. तर आज आमचा मेन मुद्दा आहे एज्युकेशन रिलेटेड जेवढा पण प्रॉब्लेम्स आहे आणि गर्ल्स रिलेटेड जेवढे पण प्रॉब्लेम्स आहे त्याचे जेवढे सॉल्युशन आहे, आम्ही इथं राहुल गांधीला त्याचे सॉल्युशन मागण्यासाठी आलोय. आणि आमचे खूप सारे राहुल गांधींबद्दल काय वाटतं? राहुल गांधींबद्दल आम्हाला खूप काही वाटतंय. कारण आमचे जेवढे पण प्रॉब्लेम आहे आम्हाला वाटतंय की राहुल गांधी नक्की त्याचं आम्हाला सॉल्युशन देणार आहे. आणि त्यांच्याकडे एक यंग लीडर म्हणून बघतो असं मला वाटतं. राहुल गांधींबद्दल काय वाटतं?
एक खूप चांगले पॉलिटिशियन आहेत जे सेन्सिटिव्हली मुलींच्या मुद्द्यांना घेत आहेत. मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा असेल किंवा मग एज्युकेशनचा असेल किंवा बेरोजगारीचा असेल. खूपच चांगल्या पॉइंटला त्यांनी तो सुरू केलाय आणि देशभरामध्ये चर्चा घडवून आणली आहे. तर ह्या मुद्द्यावरती चर्चा होत राहायला पाहिजे आणि त्याचे पॉझिटिव्ह एंड्सला काहीतरी सोल्युशन निघतील असं आम्ही एक्सपेक्ट करतो. असे कार्यक्रम हे राहुल गांधी यांनी अजून घेतले पाहिजेत असं वाटतं. हो, अगदी राहुल गांधींनीच नव्हे, आमची तर अपेक्षा इतर पॉलिटिशियन्स कडनं सुद्धा आहे. एस्पेशली जे सत्तेत बसलेले आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा सगळ्यात जास्त आहे, कारण अर्थातच जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावरती सगळ्यात जास्त असतं. तर महिलांचा सुरक्षिततेचा, एज्युकेशनचा, एम्प्लॉयमेंटचा आणि इन जनरलच बरोबरीचा जो मुद्दा आहे पुरुषांच्या बरोबरीचा, या सगळ्या मुद्द्यावरती पॉलिसी लेवलवर पण काम करावं आणि समाजात जी पितृसत्ताकता आहे ही काढून टाकण्यासाठी सामाजिक स्तरावर पण काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. मला आता अजून एक, तुम्ही व्हॉलेंटियर आहात की कुठून आलेला? कोथरूड मधनं आलोय. कोथरूड मधनं आलो. पुण्याच्या जात. मग काँग्रेस सोबत आहात? हो. तुम्ही का पुण्यात काँग्रेस सोबत काम करता? नाही. काँग्रेस समर्थक आहात? हा, काँग्रेस. मग आज असं काय वाटलं की या कार्यक्रमाला इथे यावं? ऍक्च्युली गर्ल्स साठी जे आहे त्यासाठी आली की वुमन साठी. हा, जेन्झी आहे? काय जेन्झीच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा अशा काही नाही आहेत, पण ज्या काही महिलांवरती रेप वगैरे चालू आहेत, रेप केसेस वगैरे चालू आहेत, त्या तरी थांबल्या पाहिजेत. सो आता इथे खरं तर मी मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने की इथे पुढे जाऊ देत नाहीये आणि थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी यांचा कार्यक्रम सुद्धा सुरू होईल. तर त्याच्या दरम्यान नेमक्या महिलांच्या अपेक्षा काय आहेत, महिलांना काय वाटतं, खास करून तरुणी इथे मोठ्या संख्येने आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. कॅमेरामन मंदारसह मी अनुजा, मुंबई तक, पुणे.